नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींनो. तर आजची आपली रेसिपी आहे बटाट्याची लाल चटणी. ती कशी बनवायची चला तर आता आपण बघूया. सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलं होतं. त्यामध्ये आता मी थोडासा लसूण आणि जिरे मी इथे टाकून घेतलेले आहेत. आता जिरे आणि लसणाला इथे तांबूस कलर आला की लगेच आपण यामध्ये इथे कांदा टाकणार आहोत. तर आता आपला कांदा जो आहे इथे मी अगदी बारीकसुद्धा आणि अगदी जाडसुद्धा घेतलेला नाही, तर मी अशा प्रकारे घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता कांदा जो आहे इथे परतलेला आहे. आता यामध्ये आपण लगेचच टमाटे टाकून घेऊया. टमाटेसुद्धा व्यवस्थित आपले इथे परतून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी टमाटे आणि कांदा इथे व्यवस्थित परतून घेत आहे. हे बघा मी इथे काही बेसिक मसाले घेतलेले आहेत, ती यामध्ये मी टाकून घेत आहे. आता हे सर्व आपल्या इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. या मसाल्यामध्ये खूप सारी वेळसुद्धा लागत नाही. अगदी ही रेसिपी जी आहे इथे पटकन होत आहे. आता तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्या यामध्ये आता काहीच टाकायचं नाही. आता आपलं मेन जे आहे इथं बटाटे टाकून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे मी बटाटे जे आहेत इथे मी टाकून घेत आहे. आणि आपल्याला हे बटाटे शिजवायला इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. ही चटणी जी आहे ही बिगर पाण्याचीच होती. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बटाटे जे आहेत इथे व्यवस्थित इथे परतून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला याच्यापेक्षा जर बारीक आवडत असतील तर तुम्ही स्लाइसनीसुद्धा इथे कट करून घेऊ शकता. आणि ही भाजी जी आहे इथे परताच इथे तयार होते. तर मी अशा प्रकारे घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हे बघा आता आपल्याला याच्यावर काय करायचं आहे, थोडीशी इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. एक 5 ते 10 मिनटं इथे वाफेत ठेवायची आहे आणि आपली भाजी जी आहे इथे तयार आहे. हे बघा अशा प्रकारे आपली चटणी जी आहे इथे तयार आहे. तर नमस्कार, मी कविता तुमचं माझ्या कविताच किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच करा. धन्यवाद.